पाहतोय भीमाशंकर मधील राजापूर शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। आश्रमशाळेत सापांचा सुळसुळाट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वसतिगृहातील तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजांमुळे मण्यार आणि घोणसासारखे विषारी साप थेट झोपण्याच्या खोलीत आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। याच परिस्थितीचा आढावा घेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास काडगे यांनी। पाहूया। आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होतो। या निवासी शाळांमध्ये सध्या पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाल्यानंतर या शाळांमधील विद्यार्थी खरंच आता सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होतात। आपण आलो आहोत भीमाशंकर परिसरातील या शाळेत। तुम्हाला इथं साप दिसतात का वर्गात? मागच्या वेळेस वर्गातही आला होता, तुम्ही राहता तिथे आला होता? रूम मध्ये मण्यार निघाला बाहेर गोनस। मग आता जर साप निघाला तर तुम्ही काय करणार? सरांना सांगणार। मोठे आमच्या शेजारी एखादा मोठा माणूस असेल त्यांना सांगणार। आता तुमची शाळा अशा निसर्गाच्या वातावरणात आहे, इथं साप निघत आहेत, बंदिस्त आहे की काही आतमध्ये येण्याच फटी आहेत सापाला? आहेत ना काही ठिकाणी? हो काही ठिकाणी आहेत। मग त्याच्यातून साप येऊ शकतो आतमध्ये? हो येऊ शकतो। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे।